टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाच्या वतीने यावर्षी परीक्षा घेण्यात आली। परीक्षेमध्ये आपण प्रसार माध्यमांनी फार मोलाचं सहकार्य केलं। किमान मुलांनी आपण वर्षभरात जे काही शिकलेलं आहे, शिकलेलं परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये उतरलं पाहिजे, यासाठी सर्व प्रशासनातील सगळ्या घटकांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं। आणि या अनुषंगाने 1,52,046 विद्यार्थी परीक्षेला बसली होती आणि त्यापैकी 1,51,116 मुलांनी परीक्षेला प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि 1,36,805 मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाले। उत्तीर्णतेचं प्रमाण 90.52% आहे। सोबतच गेल्या वर्षीच्या तुलनेत जरी रिझल्ट फारसा फरक पडलेला नसला तरी गुणवत्ता मात्र थोडीशी कमी झालेली दिसून येते। 75% पुढे मुलांचं पासिंग उत्तीर्णतेचं प्रमाण आहे 5.26%। 60 ते 74% दरम्यान उत्तीर्णतेचं प्रमाण आहे 20.02% आणि 45 ते 59 दरम्यान एकूण उत्तीर्णतेचं प्रमाण आहे 45.98% आणि 35 ते 44% दरम्यान उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण आहे 19.25%। अशा पद्धतीने यावर्षी मुलांचे हे झालेले आहे। सोबतच मुलींचं जे प्रमाण आहे, मुलींनी यावर्षी खरंच बाजी मारलेली आहे। मुलींनी 93% मुली पास झालेल्या आहे आणि 87% मुलं पास झालेले आहेत यावर्षी। हां, तर 97% सायन्स मुलं पास झालेले आहेत, 97.96%, आर्ट्सचे 79.05% आणि कॉमर्सचे 92.96% मुलं उत्तीर्ण झालेले आहेत। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण पाहिजे ते प्रमाण व्यवस्थित असं हे झालेलं आहे। परीक्षा अतिशय ट्रान्सपरंट घेतलेल्या आहे। जे काही उपद्रवी केंद्र होते, उपद्रवी केंद्रांना आपण पहिलेच संपूर्ण उपद्रवी केंद्र घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण पर्यवेक्षकीय यंत्रणा बदलवली, इव्हन केंद्र संचालक बदलवले, पर्यवेक्षक बदलवले आणि मुलांनी मोकळ्या वातावरणात परीक्षा द्यावी हा त्यामागचा हेतू होता आणि ती यावर्षी साध्य झाली। ज्यांना कमी गुण पडलेले आहेत त्यांना असं वाटते की आपल्याला यावर्षी कमी गुण पडलेले आहेत, त्यांना आणखी 2 महिने अभ्यास करण्याची संधी आहे आणि येणाऱ्या जुलै परीक्षेमध्ये त्यांना बसता येईल। जे मुलं पास झालेले आहेत त्यांना असं वाटते की आपण आता क्लास इम्प्रूव्ह करायला पाहिजे, अशा मुलांनासुद्धा 3 संधी आहे आणि ते मुलंसुद्धा परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतात आणि ज्यामध्ये त्यांना जास्त मार्क्स आहे ते मार्कशीट ते त्यांच्याजवळ ठेवू शकतात। त्यांचंही वर्ष वाया जाणार नाही। जे मुलं फेल झालेले आहेत त्यांना जुलैच्या परीक्षेमध्ये परीक्षा देता येईल आणि लगेच 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आमचा रिझल्ट लागून स्पॉट आम्ही तपासणी करतोय आणि 15 दिवसाच्या आत आम्ही रिझल्ट लावून लगेच त्यांच्यावाले ते वर्ष वाया जाणार नाही, यासाठीच जुलैची एक्झाम आहे।